बातमी आपण बघूयात रत्नागिरी सिंधुदुर्गमधून। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या हे आवाहन भाजप आमदार नितेश राणे यांनी केले। तर जिथे कमी लीड मिळेल तिथे विकास निधी कमी मिळाला तर तक्रार करायची नाही अशी धमकीवजा इशारा देखील राणेंनी यावेळेस दिलेला आहे। दरम्यान राणेंच्या इशाऱ्याला अंबादास दानवे यांनी सडेतोड उत्तर दिले। नितेश राणे यांचा हिशोब जनता करणार असं देखील दानवे म्हणाले। सगळ्यांचा हिशोब घेऊन बसणार आहे 4 जूनला, कारण का त्याच्यानंतर परत आमदाराकडे यायचं निधी मागण्यासाठी। आणि मग अगर 4 जूनला मला पाहिजे तसं लीड अगर भेटलं नाही आणि मग मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही हे मी या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो। लोक घाबरत नसेल, नारायण राणेंना ऑलरेडी जनतेनं विधानसभेला तिथं पाडलेलं आहे, मुंबईमध्ये सुद्धा गेले तिथं सुद्धा पाडलेलं आहे आणि मग इजा होत असताना तिसऱ्यांदा पुन्हा या लोकसभेला सुद्धा भारतीय जनता पार्टीला विशेषतः नारायण राणेंचा पराभव तिथली जनता करेल। फक्त यांचाच हिशोब जनता करणार आहे, ही हिशोब घ्यायलाच बाकी।